हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. दुसऱ्या बाजूला भारतात मुंबईत साहिलची कार एका मोठ्या हॉटेलसमोर वेगाने येऊन थांबली. कार थांबताच तो तत्काळ बाहेर उतरला आणि घाईघाईने हॉटेलमध्ये प्रवेश केला. रिसेप्शनवर काहीतरी विचारून तो सरळ तिसऱ्या मजल्यावर गेला, जिथे या हॉटेलमध्ये फॅमिली डिनरसाठी खास व्यवस्था केली जात असे. तिसऱ्या मजल्यावर पोहोचताच त्याने नजरेने परिसर स्कॅन केला आणि काही अंतरावरच्या एका टेबलवर त्याला मेघा दिसली. मेघा एका मुलाच्या हाताला पकडून खूपच हसत खिदळत त्याच्याशी बोलत होती. समोरच मेघाचे आई बाबा, तिचा लहान भाऊ आणि त्या मुलाचेही आई वडील बसले होते. स्पष्टपणे दिसत होते की ते दोन्ही कुटुंब एकत्र आनंदात वेळ घालवत होते. दूर उभा राहून साहिलने दोन्ही मुठी घट्ट आवळल्या होत्या. त्याची संपूर्ण नजर फक्त मेघावरच खिळली होती. काही क्षणातच मेघाची नजर साहिलवर गेली आणि ती क्षणभर जागच्या जागीच थबकली. लगेच स्वतःला सावरत तिने त्या सर्वांना एक्सक्यूज मी म्हणत उठली आणि साहिल जवळ जाऊन त्याचा हात पकडत त्याला बाजूला घेऊन आली. ती रागाने म्हणाली, तुम्ही काय करताय? माझा पाठलाग करत नाही आहात ना? मी तुम्हाला सांगितलं होतं की मी आज माझ्या फॅमिलीबरोबर डिनरसाठी येणार आहे आणि भेटू शकणार नाही, पण तुम्ही तर इथपर्यंत आलात. प्लीज इथे कोणताही सीन क्रिएट न करता निघून जा. मी फ्री झाले की फोन करते. मेघा सतत अखंड बोलतच होती. साहिलचे एकही बोलणं न ऐकता बोलून संपताच तिनं त्याला ढकलत तिथून निघून जाण्यास सांगितलं. साहिलचा संयम सुटला. पहिल्यांदा मला हे सांग, तुझ्या फॅमिली डिनरमध्ये हा मुलगा कोण आहे? आणि त्याचे आई वडीलही. दिसतंय त्या सगळ्यावरून की तुम्ही दोघं मॅरिड कपलसारखे आहात. त्याने हात झटका देत आपला हात तिच्या पकडीतून सोडवला. मेघा काही सांगणार इतक्यात त्यांच्या मागून आवाज आला. हो, तुमचा अंदाज बरोबर आहे. आम्ही कपलच आहोत. फक्त लग्न झालेलं नाही. अजून एंगेजमेंट झाली आहे आणि आजचा हा फॅमिली गेट टुगेदर आमच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी ठेवला आहे. हे ऐकून साहिलचा संसारच कोसळला. तो व्यक्ती पुढे येत मेघाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला जवळ घेत साहिलकडे पाहत म्हणतो, तुम्ही साहिल ना? मेघासोबत तुमचा एक फोटो पाहिला होता. तेव्हा तिच्याशी तुमच्याबद्दल बोलणं झालं होतं. हा मुलगा म्हणजे विपिन, ज्याच्याशी मेघाच्या घरच्यांनी तिचं लग्न अनेक वर्षांपूर्वीच ठरवलं होतं. साहिलने कसाबसा विचारलं. अच्छा, तर मेघाने माझ्याबद्दल काय सांगितलं होतं? विपिन हसत शांतपणे म्हणाला, हेच की तुम्ही दोघं खूप क्लोज आहात. तिच्या गैरहजेरीत तुम्ही तिची खूप काळजी घ्यायचात आणि मेघा तुम्हाला फक्त भावासारखं मानते. हे ऐकताच साहिलला स्वतःवरच हसू आलं की मेघाने त्याला किती सहजपणे वापरलं आणि त्याचबरोबर विपिनलाही मूर्ख बनवत राहिली. तो काही म्हणणार इतक्यात मेघा बोलली, अरे जान, आपण जाणार. तुमचं जेवण एन्जॉय करा. मी साहिलशी बोलून लगेच येते. विपिनने ते मान्य करत साहिलकडे पाहून म्हणाला, ठीक आहे, तुम्ही बोला. आणि हो, माझ्या गैरहजेरीत मेघाची काळजी घेतल्याबद्दल थँक्स. यू नो व्हॉट, मी हिला खूप प्रेम करतो लहानपणापासूनच. एक दिवस मी माझ्या घरच्यांना सांगितले आणि त्यांनाही मेघा खूप आवडली. मग आमच्या दोन्ही घरच्यांनी बोलून आमचं नातं पक्कं केलं. 2 वर्षांपूर्वी आमची एंगेजमेंट झाली. त्यावेळी मला आर्मी ट्रेनिंगसाठी जायचं होतं आणि मेघा खूप एकटी पडली होती. शेवटच्या काही महिन्यात तुम्ही तिच्यासोबत होता म्हणून ती खूप खुश राहू लागली. आम्ही जेव्हाही फोनवर बोलायचो तुमच्याबद्दल नक्की सांगायची. सो अगेन थँक सो मच. आणि हो, आमच्या लग्नाला नक्की या. हसत हसत विपिन तिथून निघून गेला.
साहिलला आता सगळं अगदी स्पष्ट कळलं. मेघाने त्याचा फक्त वापर केला होता, प्रेम तर नव्हतंच. तो तेथे निशब्द उभा राहून सर्व ऐकत होता, अगदी जसा कधी काळी अनुषाही उभी होती तसाच. विपिन गेल्यावर मेघा तिच्या खऱ्या स्वरूपात आली. ती रागाने म्हणाली, झालंय, ऐकलंस सगळं, आता इथून निघून जा. आणि एक गोष्ट स्पष्ट, मी कधीच तुझ्यावर प्रेम केलं नाही. मला फक्त अनुषाकडून तुला दूर करून तिला एकटीला पाडायचं होतं. लहानपणापासूनच सगळ्यांना फक्त तीच आवडायची. शाळेत नेहमी पहिली, प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये बेस्ट, सगळे टीचर्स. ती त्यालाच प्रत्येक वेळी इम्पॉर्टन्स द्यायची. दिसायलाही ती माझ्यापेक्षा खूपच सुंदर होती. म्हणूनच कॉलेजमधले सगळे मुलं सुरुवातीपासूनच तिच्याच मागे फिरायचे. मला फक्त तुला तिच्यापासून दूर नेऊन तिला तडफडताना पाहायचं होतं. पण आता मला तुझी काही गरज नाही. माझ्या एकटेपणी मला सोबत दिल्याबद्दल थँक्स जान. पण आता मी माझ्या घरच्यांच्या मर्जीने लग्न करून त्यांच्या नजरेत चांगली मुलगी बनेन. आणि जिथपर्यंत तुझा प्रश्न आहे, मी कधीच तुझ्यावर प्रेम केलं नव्हतं. आणि हो, मला तुझ्याबद्दल तसं कोणतंही आकर्षणही नव्हतं, जसं तुला अनुषाबद्दल होतं. हे बोलून ती एक शैतानी स्मित करत तिथून निघाली आणि बाकी सगळ्यांसोबत जाऊन बसली. साहिल मात्र तिथेच उभा राहून जमिनीकडे पाहत राहिला. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त अनुषाचा चेहरा येत होता. कानात ऐकू येत होतं, त्यानेच कधीतरी अनुषाला सांगितलेलं, अनु, तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस, पण मी तुझ्यावर कधी प्रेमच केलं नाही. ते फक्त आकर्षण होतं. मी मेघाला प्रेम करतो. आणि त्यानंतर आत्ताच मेघाने त्याला सांगितलेलं, मी कधी तुझ्यावर प्रेमच केलं नाही आणि मला तुझ्याबद्दल कोणतंही आकर्षणही नव्हतं. त्याला स्वतःलाच चपराक माराविषयी वाटत होती. तो कसा काय मेघाच्या जाळ्यात अडकला आणि त्यासाठी त्याने अनुषासारख्या खऱ्या प्रेम करणाऱ्या मुलीला दूर ढकललं. हेच विचार करत तो हॉटेलमधून बाहेर पडला. गाडीत बसून इंजिन सुरू केलं आणि एका बारकडे निघाला. फ्रान्स, पॅरिस. अविराज आणि बाकी सगळ्यांच्या गाड्या एकामागोमाग लोव्हर म्युझियमच्या बाहेर थांबल्या. ते सारे गाडीतून उतरले आणि त्या सुंदर भव्य संग्रहालयाकडे बघत राहिले. हे जगातील सर्वात प्रसिद्ध आणि पॅरिसमधील सर्वाधिक भेट दिले जाणारे म्युझियम होते. सगळे आत जाण्यासाठी चालू लागले. अभिराजही अनुषाकडे जाण्यास निघाला. तेवढ्यात सॅम त्याचा हात पकडत अतिशय ड्रामॅटिक आवाजात म्हणाली, अविराज, चल ना, मी तुला इथल्या सगळ्या गोष्टी सांगते. मी इथे आधीही खूप वेळा आले. मला इथली प्रत्येक गोष्ट माहीत आहे. आणि त्यानंतर सॅमने हात पकडताच अविराजच्या डोळ्यात चीड उमटली. तो तिला काही बोलणार इतक्यात विजय मध्ये आला. अरे वा, छान. म्हणूनच मी तुला आमच्यासोबत यायला सांगत होतो. आणि अविराजचा हात चोरून दाबून धरला. त्यामुळे अविराज मागे हटून सॅमला काही बोलला नाही. सॅमचं बोलणं ऐकून अनुषाने तिला टोल लगावत म्हटलं, वाटतं तू इथे पार्ट टाइम टुरिस्ट गार्डचं काम करतेस, म्हणूनच तुला सगळं माहिती आहे, बरोबर? अनुषाच्या बोलण्यावर सगळ्यांनी दाबून हसू केलं. सॅमने चेहरा वाकवत विचारलं, एक्सक्यूज मी, तू माझ्याशी बोललीस का? आणि त्यानंतर अनुषा कंटाळल्यासारखी डोळे फिरवत म्हणाली, काही नाही. आणि ती सरळ आत चालू लागली. बाकी सारेही तिच्या मागे गेले. सॅम पुन्हा अविराजचा हात पकडत चालू लागली. पण अविराजने हात झटकून ताठ आवाजात म्हटलं, आय होप तुला लक्षात आहे, मला कुणाचं माझ्यावर चिपकणं आवडत नाही. सो जस्ट मेंटेन अ डिस्टन्स फ्रॉम मी.
आणि तो आत निघून गेला. सॅमने रागाने पाय आपटत मनातच म्हटलं, पूर्वीही तुला फक्त त्या निशाचं तुझ्याजवळ येणं आवडायचं. तेव्हाही तू मला दुर्लक्ष करायचास. पण आता नाही. आता नशिबाने पुन्हा आपल्याला भेटवलंय, तर इतक्या सहज मी तुला सोडणार नाही. आणि मला माहिती आहे तू त्या निशाला खूप आधीच सोडून दिला आहेस. म्हणजे आता माझा रस्ता मोकळा आहे. हे विचार करत तिच्या चेहऱ्यावर एक शैतानी स्मित पसरलं आणि तीही आत गेली. म्युझियमच्या आत सगळेजण तिथे फिरत, फोटो काढत, वेगवेगळ्या गोष्टी पाहत खूप एन्जॉय करत होते. फक्त अनुषा आणि श्रेया सोडून, कारण त्यांच्या तर अंगातच आग पेटली होती. सॅम कधी अविराजच्या खांद्यावर लटकायची तर कधी विजयसोबत हसत गप्पा मारायची. सॅमकडे कटाक्ष टाकत अनुषा कुजबुजली, इथे खून केला तर किती दिवसांची जेल होते माहितीये तुला. आणि त्यानंतर श्रेया कडाडून म्हणाली, जेल गेल्या तेल लावायला. मी आत्ताच तर या नागिनचे दात उपटून काढते. बघ ना कशी आपल्या मुलांवर लटकतीये. ती पुढे जाणार इतक्यात अनुषाने तिचा हात पकडून तिला थांबवलं. बस श्रेया, जेव्हा स्वतःच्या घरचेच सरळ नसतात तेव्हा बाहेरच्यांना मारून आपल्याला काय मिळणार बघ जरा. त्यांना कुठे वाटतं त्यांना त्रास. अवीने एकदाही तिला काही बोललं नाही. त्यांना त्यांचं करू दे. आपण आपलं ट्रिप बिघडवायचा नाही. चल आपण आपल्या पद्धतीने एन्जॉय करू. समोर पाहत शेजारून चालताना श्रेया जी आहे ती अनुषाच्या बोलण्याशी सहमती दर्शवत म्हणाली, हो तू बरोबर म्हणतेस. आपल्याला काय, आपण आपली मज्जा करू. मग तिने मुद्दाम विजयकडे एक कटाक्ष टाकत पुढे म्हणाली, आणि हा माणूस, हा रात्री माझ्याकडे आला की मग दाखवते मी ही श्रेया विजय सिंघाल नक्की काय आहे. श्रेयाने आपल्या नावासोबत विजयचं नाव जोडत बोललं. ते ऐकून अनुषा तिला चिडवत म्हणाली, अरे वा मिसेस सिंघाल, छानच आहे. अनुषाच्या या बोलण्याने श्रेया लाजली. त्या दोघी हसत बाकी लोकांकडे गेल्या आणि सगळ्यांसोबत फिरायला लागल्या. त्या दरम्यान अविराजने विजयचा हात पकडला आणि त्याला एकदम बाजूला भिंतीकडे उडत नेलं. अविराज काही बोलणार इतक्यात विजयने तिरकस नजरेने त्याच्याकडे पाहत म्हटलं, तू मला इथे कोपऱ्यात कशाला आणलंस? काय इरादे आहेत तुझे? मला किस करण्याचा प्लॅन तर नाही ना? इतकं म्हणून त्याने आपले दोन्ही हात छातीसमोर क्रॉस करून जणू स्वतःला झाकत म्हणाला, पाहिलंच तर मी सुखी संसार करणारा नवरा आहे. माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो. त्यामुळे माझ्याकडून असलं काहीही अपेक्षा नको ठेवू. सॅमच्या प्रकारामुळे आधीच अविराजचा डोका ठणकत होतं आणि आता विजयच्या या उगाचच्या बडबडीने त्याचा संताप आणखी वाढला. अविराजने चिडून विजयकडे पाहत कडक आवाजात म्हटलं, किस आणि तू स्वतःशी शक्कल बघितली आहेस? माझा तर आत्ताच मन होतं तुला 2 लाथा मारून मागचा भाग सुजवावा. आणि काय म्हणालास, सुखी संसार चाललाय? मग मी आणि अनुषा तुला अनहॅपी दिसतो का? मी तुझ्या या वेडगळ कल्पनात पडत नाही, समजलं? आणि त्या सॅमचं सपोर्ट करणं बंद कर. मला माहिती आहे कॉलेजच्या वेळी तिला माझ्याबद्दल फिलिंग्स होत्या, तर मग जुन्या गोष्टींना तूच का हवा देतोस? आता एक शब्द जास्त बोलास तर व्यवस्थित घेतली जाईल तुझी. असं म्हणून अविराज तिथून निघून गेला. दुसरीकडे भारत मुंबई. साहिल बारमध्ये बसून एका मागून एक पेग पीत होता. त्याच्या मनात फक्त अनुषाचाच विचार होता. तिने त्याच्यासाठी किती रडलं, विनवण्या केल्या. त्याने कसं तिला सोडून दिलं, कधीच तिच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. हे सगळं त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा उभा राहत होतं. जसं जुने क्षण आठवत
आठवत होते तसं साहिलच्या मनात अपराधीपणा आणि स्वतःविषयी घृणा वाढत होती. काही क्षण विचारात बुडाल्यावर त्याने मोबाईल काढला आणि अनुषाचा नंबर डायल केला. कॉल करणार इतक्यात अविराजची आठवण झाली. कुठे अनुषा आणि कुठे अविराज? दोघे रिलेशनमध्ये असतील का, हाच प्रश्न मनात आला. मग त्याने स्वतःला समजावत म्हटलं, नाही नाही, अनु फक्त माझ्यावरच प्रेम करत होती. अविराज तिच्यासोबत कसा असू शकतो? मीच जास्त विचार करतोय. मी व्यवस्थित माफी मागितली तर अनु मला नक्की माफ करेल. तो स्वतःला आयुष्यभर चालणार नाही अशी खोटी तसल्ली देत होता. पण खरंच इतकं सोपं असतं का? अनुषाला त्या नकारा समान काळातून त्याने एकटं ढकललं. तिच्या डोळ्यांसमोर तिचं प्रेम कोणासोबत हसत राहतंय हे पाहून ती जितकी जळली तितकी वेदना तिच्या मनाला दररोज छळत राहिली. हे सगळं फक्त एका सॉरीने खरंच मिटू शकतं का? आणि त्यानंतर तो जखमेचे डाग खरंच पुसू शकणार होता? यापैकी काहीही प्रत्यक्षात शक्य नव्हतं. पण साहिलला तरी हे मान्य नव्हतं. त्याने पुन्हा कॉल लावला. फोन सतत वाजत राहिला पण अनुषाने एकदाही उचलला नाही. साहिलने अनेकदा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी फोन रिंग झाला आणि कट झाला. इकडे पॅरिसमध्ये म्युझियम एक्सप्लोअर करत सगळे खूप थकले होते. सर्वांना जोरदार भूकही लागली होती. बाहेर आल्यावर त्यांनी ठरवलं की जवळच्या एखाद्या कॅफे किंवा बेकरीत जाऊन पेस्ट्रीज, कुकीज आणि वेगवेगळ्या बनचा आस्वाद घेऊ. ते पुन्हा गाडीत बसले आणि निघाले. थोड्या वेळात त्यांच्या गाड्या एका प्रसिद्ध बेकरीच्या बाहेर थांबल्या. सगळे आत गेले. तिथे रंगीबेरंगी पेस्ट्रीज, कुकीज, मिठाईचे प्रकार आणि ताजे बन आकर्षक पद्धतीने ठेवले होते. एवढं सगळं पाहून सानिया तर धावतच जाऊन खाद्यपदार्थांवर तुटून पडली. ऋषभही तिच्या मागून तिला सांभाळत गेला. ते दोघं पैसे भरून परत आले तेव्हा सगळे त्यांच्या मागे धावताना बघून हसू लागले. मग सगळे एका टेबलावर जाऊन बसले आणि प्रत्येकाने आपापल्या पसंतीनुसार कॉफी, चहा, कुकीज, पेस्ट्री, त्याला जे हवे होते ते ऑर्डर केलं. अविराजने नेहमीप्रमाणे स्वतःसाठी ब्लॅक कॉफीच मागवली. अनुषाने तिची आवडती चहा मागवली. सॅम स्वतःसाठी ग्रीन टी म्हणणारच होती पण अविराजने ब्लॅक कॉफी ऑर्डर करताना पाहून तिनेही तेच मागवले. अनुषाने मिल्क टी ऑर्डर करताना पाहून सॅम तिला टोमणा मारत म्हणाली, लाईक सिरियसली तू चहा ऑर्डर केला का? मला जे आवडतं तेच मी ऑर्डर करणार ना? अनुषा शांतपणे म्हणाली. त्यावर सॅम पुन्हा तिरकसपणे म्हणाली, हो, तुम्हा लो क्लास लोकांकडून यापेक्षा जास्त अपेक्षा तरी काय ठेवायच्या? सॅमने असं बोललं तरी अविराज एक शब्दही बोलला नाही. त्याला चांगलं ठाऊक होतं की अशा छोट्या मोठ्या गोष्टी त्याची शेरणी क्षणात हाताळू शकते आणि तिने ते सिद्धही केलं. अनुषाने स्वतःचा स्टँड घेत म्हणाली, एखाद्याच्या पसंतीवरून त्याचा स्टँडर्ड ठरवणारे लोक माझ्या नजरेत कोणत्याही स्टँडर्डचे नसतात आणि माझ्या चहाबद्दल बोलायचं तर मी कोणाला इम्प्रेस करण्यासाठी माझ्या आवडीची गोष्ट सोडून दुसऱ्याची आवड निवडणार नाही. कोणी काही समजलं तरी आय डोंट गिव्ह अ डॅम अबाउट इट. असं म्हणत ती उठली आणि सानियाकडे गेली, जी तिच्या प्लेटमध्ये सगळ्या प्रकारच्या पेस्ट्रीज आणि स्वीट वाढत होती. प्रत्यक्षात अनुषाने हे पाहिलंच होतं की सॅम काहीतरी दुसरंच ऑर्डर करणार होती, पण अभिराजने ब्लॅक कॉफी म्हटल्यावर तिनेही तेच मागवलं होतं. अनुषाच्या उत्तराने अविराजच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं तर सॅम मात्र रागाने पेटत होती. त्याचवेळी अविराजही उठून अनुषाकडे गेला आणि तिच्या प्लेटमधून एक पेस्ट्री उचलणार होता. तेव्हा अनुषाने त्याचा हात थांबवत दुसरी पेस्ट्री देत म्हणाली, ही घ्या, ही शुगर फ्री आहे. अविराजने हात मागे घेत तोंड समोर पुढे केलं, जणू सांगत होता, तूच खाऊ घाल बघू.
त्याचं असं करणं पाहून अनुषा हसली आणि तिनेच त्याला ती पेस्ट्री खाऊ घातली. त्यांना इतकं आनंदात पाहून सॅमची मूठ रागाने आवळली गेली. जळजळ त्या नजरेने ती फक्त त्यांनाच पाहत होती. थोड्या वेळाने ते दोघे परत येऊन सर्वांसोबत टेबलावर बसले. सर्वांचे ऑर्डरही आले होते आणि सगळे आपापल्या पदार्थांचा आनंदही घेत होते. तेवढ्यात सॅमच्या नजरेसमोर समोरचा गरम कॉफीचा मग पाहून तिच्या मनात काहीतरी खटकलं. गप्पा मारताना तिने मग जणू चुकून हात लागल्यासारखा ढकलला आणि मग ढकलताच कॉफी अगदी तिच्या प्लॅनप्रमाणे समोर बसलेल्या अनुषावर उडाली. ओ माय गॉड अनुषा, आय एम सो सॉरी. चुकून माझा हात लागला आणि कॉफी तुझ्यावर पडली. तू ठीक आहेस ना? सॅम ढुंगीपणे माफी मागू लागली. सगळ्यांचे लक्ष अनुषाकडे गेले. तिच्यावर धुरकट गरम कॉफी पडली होती. एवढ्या गरम कॉफीत कुणीही वेदनेने ओरडेल, पण अनुषाच्या तोंडून एक शब्दही बाहेर आला नाही. अभिराज लगेच तिच्याकडे गेला आणि टिश्यू घेऊन कॉफी पुसू लागला. पण अनुषाने त्याचा हात थांबवत सॅमकडे पाहत चिडवणाऱ्या हास्याने म्हणाली, सुरुवातीला मला वाटलं होतं की तुझी अक्कल गुडघ्यात आहे, पण आता तुझ्या कृती पाहून वाटते की ती गुडघ्यातूनही घसरून वाटेत कुठेतरी पडली असावी. सॅम चिडून म्हणाली, व्हॉट आर यू ट्राईंग टू से? व्हॉट आर यू ट्राईंग टू से? अनुषा तिरकस स्मित करत म्हणाली, तू माझ्या ब्लॅक ड्रेसवर ब्लॅक कॉफी टाकली. लाईक सिरियसली? ग्रो अप गर्ल. आणि त्यानंतर असं म्हणत ती क्षणभर थांबली. मग टेबलवरची तिची गरम चहाची कप उचलली आणि लेट मी शो यू समथिंग असं म्हणत संपूर्ण चहा सॅमवर फेकून दिला. गरम चहा पडताच सॅम किंचाळली. तिच्या पांढऱ्या ड्रेसवर चहाचे मोठमोठे डाग उमटले होते. कप टेबलावर ठेवून अनुषा शांतपणे म्हणाली, आता इथे उभं राहून किंचाळणं बंद कर आणि जाऊन हे साफ कर. ब्लॅक ड्रेसवर ब्लॅक कॉफीचा डाग दिसत नाही, पण तुझ्या या सफेद ड्रेसवरचा हा चहाचा डाग काही सहज जाणार नाही. अनुषाच्या जबरदस्त प्रत्युत्तराने सगळेच इम्प्रेस झाले, खास करून अविराज. त्याच्या चेहऱ्यावर तिच्याविषयी अभिमान स्पष्ट दिसत होता. सॅम रागाने म्हणाली, यू म्हणत अनुषाकडे येणार होती. तेवढ्यात अविराज मध्ये येत लाल डोळ्यांनी तिला रोखत म्हणाला, विचारही करू नकोस. खूप झालं तुझं. आता शांतपणे निघून जा इथून, नाही तर मी काय करेन याची मला सुद्धा खात्री नाही. आणि अजून एक, तुझ्यामुळे तिच्या अंगावर एक छोटासा फोड आला तरी तुझी कातडी सोलून काढेल. जुना ASR विसरली नसशील ना? नाव जस्ट गेट लॉस्ट. अविराजचं ऐकून सॅम पाय आपटत रागाने तिथून निघून गेली. तो मग अनुषाकडे वळून चिंतेने म्हणाला, बाळा तू ठीक आहेस ना? चल वॉशरूममध्ये जाऊन कपडे साफ कर. अनुषा शांतपणे म्हणाली, रिलॅक्स अवी, मी ठीक आहे, तुम्ही चिंता करू नका. आणि ती वॉशरूमकडे निघून गेली. साफ करून थोड्या वेळाने ती बाहेर आली तेव्हा अविराजने चिंतेने विचारलं, तू ठीक आहेस ना? काही लागलं नाही ना तुला? चल आता लगेच हॉटेलला परत जाऊ. आणि तो अनुषाचा हात धरून तिला घेऊन जाणार इतक्यात अनुषाने त्याला थांबवत म्हटलं, अवी रिलॅक्स, मी ठीक आहे आणि आपण अजून कुठेही हॉटेलला जाणार नाही. अजून खूप जागा फिरायच्या आहेत, चल लवकर. असं म्हणत ती बाहेरच्या दिशेने निघाली. तिच्या मागोमाग सगळेच निघाले. आता अविराज करणार तरी काय? या एका मुलीसमोर त्याला नेहमीच हार मानावी लागायची. त्याने हताशपणे मान हलवली आणि बाकी सर्वांच्या मागे तोही बाहेर पडला. काही वेळानंतर लुझेंबर्ग गार्डन्स हे पॅरिसमधील फार प्रसिद्ध पर्यटन स्थळ होतं. सगळे कारमधून उतरले आणि गार्डनमध्ये गेले. तिथे फिरले, फोटो काढले. मुलींनी सांगितल्यावर मुलांनाही जबरदस्तीने पोज देऊन फोटो काढावे लागत होते.
लुझेबॉर्ग गार्डन्स. पूर्ण फिरून झाल्यावर ते पुन्हा त्यांच्या गाड्यांमध्ये बसले आणि पुढच्या ठिकाणाकडे गेले. ते त्यांच्या पुढच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. अव्हेन्यू डेज चॅम्प्स एलिसीस, पॅरिसची अतिशय प्रसिद्ध स्ट्रीट. रात्री तर ती आणखीनच सुंदर दिसत होती. इथे सर्वजण चालत होते, कोणी खरेदीत गुंतलेले, तर कोणी काहीतरी खाण्यात, तर कोणी त्या सुंदर जागेकडे बघत निवांत फिरत होते. कोणी फोटो काढण्यात व्यस्त. एकूणच जागा लोकांनी खचाखच भरलेली होती. ते सर्वजणही थोड्या अंतरावर कार पार्क करून चालत चालत त्या स्ट्रीटवर फिरायला लागले. अनुषा आणि तिची 5 जणींची टीम पुढे उत्साहाने चालत होती आणि बिचारे मुलं त्यांच्या मागे अगदी बॉडीगार्ड सारखे चालत येत होते. त्यांनाही तिथे खूप मज्जा केली. तिथलं खाणं ट्राय केलं, दुकाने फिरली, खूप फोटो काढले. दिवसाचा त्यांचा टूर अशा प्रकारे संपला. सगळे खूपच थकले होते आणि गाडीत बसून हॉटेलकडे रवाना झाले. हॉटेलबाहेर गाड्या थांबल्या. सगळे गाडीतून उतरून अगदी धापा टाकत पाय ओढत हॉटेलमध्ये शिरत होते, जणू पाण्याशिवाय तडफडणाऱ्या माशा. थोड्या कष्टाने प्रत्येकजण आपल्या रूममध्ये पोहोचला आणि त्यानंतर अविराज आणि अनुषाची रूममध्ये येताच अविराजने आधी अनुषाला शॉवर घेऊन यायला सांगितलं. फ्रेश होऊन ती बाहेर आली तेव्हा अविराजने पाहिलं, तिने बाथरोब अशा प्रकारे गुंडाळला होता की तिच्या पायांशिवाय काहीच दिसत नव्हतं आणि तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट कळत होतं की ती काहीतरी लपवत आहे. अविराज तिच्याकडे चालत गेला आणि तिच्या चेहऱ्याकडे नीट पाहत विचारलं, असं काय आहे जे तू माझ्यापासून लपवत आहेस? आणि त्यानंतर अविराज असं विचारताच आणि त्याची नजर स्वतःवर खिळलेली पाहून अनुषा अडखळून म्हणू लागली, अवी, म्हणजे खरं तर ती नीट बोलतही नव्हती. तेवढ्यात अविराजच्या मनात काहीतरी क्लिक झालं. त्याने झटक्यात तिचा हात बाजूला करत बाथरूम उघडला आणि ते दृश्य पाहताच त्याच्या डोळ्यात राग ओसंडून वाहू लागला. अनुषाच्या शरीरावर गरम कॉफी सांडल्यामुळे अनेक ठिकाणी फोड आले होते. त्वचा लाल झालेली होती. अविराजने रागाने मूठ आवळली आणि विचारलं, हे सगळं तू मला कधी सांगणार होतीस? अनुषाने लगेच त्याला शांत करत म्हटलं, पहिले तुम्ही शांत व्हा, म्हणूनच मी काही सांगत नव्हते. काही होणार नाही, लवकरच ठीक होईल. अविराजने डोळे घट्ट बंद केले, खोल श्वास सोडला आणि बेडच्या बाजूच्या ड्रॉवरमधून फर्स्ट एड बॉक्स काढला. तिला बेडवर बसून पूर्ण बाथरोब काढून टाकला. मग तिच्या फोडांवर आणि लाल झालेल्या जागांवर हळूवारपणे औषध लावू लागला. तो फार काळजीपूर्वक, अगदी हलक्या हाताने तिला औषध लावत होता. जणू थोडाही दाब दिला तर अनुषापेक्षा जास्त वेदना त्यालाच होतील अशा भावनेने. त्याच्या अशा स्पर्शामुळे अनुषा एकदम स्थिर बसलेली होती. औषध लावल्यानंतर अविराजने तिला कपडे देत म्हटलं, चेंज कर. आणि त्यानंतर अविराज शॉवर घेण्यासाठी गेला आणि अनुषा पर्समधून फोन काढतच बाल्कनीकडे आली. फोन ऑन केला तर एक अनोळखी नंबरवरून दिवसभरात आलेल्या मिस कॉलची मोठी यादी तिला दिसली. आणि त्यानंतर तेवढे मिस्ड कॉल्स पाहून ती चकित झाली. हा नंबर कोणाचा आणि दिवसभरात इतके कॉल्स? फोन सायलेंटवर बॅगमध्ये होता म्हणून लक्षच नाही गेलं. ती स्वतःशीच पुटपुटली. थोडा विचार करून तिने त्या नंबरवर कॉल बॅक केला. काही सेकंदातच दुसऱ्या बाजूने दारूच्या नशेत बुडालेला तुटक आवाज आला. कोण आहे? आवाज स्वच्छ नव्हता, पण कोण आहे हे ओळखायला अनुषाला क्षणभरही लागला नाही. आणि त्यानंतर तिने चिडून विचारलं, किती पिऊन ठेवली आहे? नीट बोलतही नाही येत तुला? आणि दिवसभर इतके कॉल्स का केलेत? नशेत मेघा आणि माझ्यात तुलाही फरक कळेनासा झालाय का? तिचा आवाज ऐकताच साहिलच्या सुरात एकदम उत्साह आला.
अनु, तू मला कॉल केला? मला माहीत होतं तू माझ्यावर जास्त काळ रागावलेली राहूच शकत नाही. साहिलच्या अशा उलटसुलट बोलण्याने अनुषाला काहीच कळेनासं झालं. ती कठोर आवाजात म्हणाली, डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? काय बडबडतो आहेस? आणि त्यावेळी तेवढ्यात साहिल रडू लागला आणि मेघाने त्याच्याबरोबर काय केलं ते सारं सांगू लागला. शेवटी म्हणाला, अनु, तू प्लीज मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि त्याची शिक्षा मला मिळाली आहे. आता मला एकटं सोडू नको. तुझ्याशिवाय माझं कुणीच नाही. साहिल बोलत होता आणि अनुषा डोळे मिटून भूतकाळात हरवली होती. तोच काळ जेव्हा ती स्वतः रडत तडपून त्याच्याच पुढे हेच बोलत असे, मला एकटं सोडू नको, माझं कुणी नाही. ती खोल श्वास घेत डोळे उघडते आणि आवाजात व्यंग ओतून म्हणाली, दुनिया गोल आहे साहिल. जसं करशील तसंच परत मिळतं. तुझ्यासोबतही तेच होत आहे ना? पण क्षमा कर, तू चुकीच्या अनुषाला फोन केलायस. जी अनुषा तुला आंधळेपणाचं निस्वार्थ प्रेम करायची, ती 1 वर्षापूर्वीच मेलेली आहे आणि तिला तूच मारलंस. आणि तुला खरंच वाटतं की तू 2 अश्रू गाळशील, थोडा रडशील आणि मी वेडीसारखी धावत परत येईन? आणि ती आणखी टोमणे मारत म्हणाली, चल, मान्य केलं, मी परत आले तुझ्याकडे. पण पुढच्या वेळी प्रेम करशील याची गॅरंटी कोण देईल? पहिल्यासारखं फक्त आकर्षण नसेल याची खात्री कोण देईल? आणि पुन्हा मेघासारख्या कोणावर प्रेम झालं तर? साहिल आतून तुटत होता. तो पुन्हा रडत म्हणाला, मला माहीत आहे मी खूप मोठी चूक केली आहे, पण मी सगळं सुधारू इच्छितो. फक्त एक संधी दे अनु. मी तुला इतकं प्रेम देईन, इतकी काळजी घेईन की तुला कधी काही तक्रारच उरणार नाही. अनुषा त्याला थांबवत कठोर आवाजात म्हणाली, मला चुकीची माणसं, चुकीचे दिवस परत जगायची अजिबात इच्छा नाही. आणि तू माझी काळजी घेणार, तू माझ्यावर प्रेम करणार. अनुषा म्हणाली, मग जेव्हा मला तुझी सर्वाधिक गरज होती तेव्हा कुठे होतास तू? मी 6 महिने नर्सिंग होमच्या बेडवर जिवंत मृतदेहासारखी पडले होते, तेव्हा कुठे होतास तू? आणि त्यानंतर मी शुद्धीवर आल्यावर तडफडत तुला पाहायची इच्छा करत होते, तेव्हा कुठे होतास? आणि त्यानंतर, ओ हां, तुला तर हे सगळं ड्रामा वाटायचं. क्लासमध्ये मला रक्ताच्या उलट्या होत होत्या. सोनी आणि बिपू मला बाहेर नेत होते आणि तू माझ्यावरच हसायचास की मी तुझं अटेन्शन मिळवण्यासाठी हे करते. एकदा मी बेशुद्ध होऊन सीढ्यांवरून पडत होते. तू माझ्यासमोर उभा होऊनही मला वाचवलंच नाहीस. आता कसल्या तोंडाने तू संधी मागतो आहेस? इतकं बोलून अनुषा अक्षरशः थरथरू लागली होती. साहिलला तिची ही अवस्था समजत नव्हती. तो पुन्हा रडत म्हणाला, अनु, मला माहीत आहे माझी चूक आहे, पण त्यावेळी मेघानं माझं पूर्ण ब्रेन वॉश केलं होतं. ती रोज तुझ्याबद्दल काही ना काही बोलायची आणि मीही तिच्यावर विश्वास ठेवायचो. पण आता सर्व कळलं आहे. तूच मला खरं प्रेम केलंस आणि मीही आता तुला खरंच प्रेम करू इच्छितो. फक्त एकदा माफ कर. फोन स्पीकरवर होता. साहिलचे शब्द मागे उभा असलेल्या अविराजच्या कानावर पडत होते. तो शांत होता, कारण निर्णयाचा पूर्ण हक्क त्याने अनुषाला दिला होता. तिचं सुख त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं. मी ती साहिलला माफ करणार असेल तर तो तिला थांबवणार नव्हता. पण तिला तिच्या भूतकाळासोबत पुन्हा जोडण्याचा विचार सुद्धा अविराजच्या मनात एक विचित्र अस्वस्थ वेदना निर्माण करत होता. अनुषा यावेळी ओरडतच बोलू लागली, माफ करू? तेही तुझ्यासारख्या माणसाला, ज्याच्या कारणामुळे मी मृत्यूच्या दारात पोहोचले होते. अरे, त्यावेळी
माझ्या आयुष्यात ते आले नसते तर मी आज जिवंतच नसते. जेव्हा सगळ्यांनी मला एकटीला सोडलं होतं तेव्हा त्यांनी मला सावरलं. माझं काहीही न होताही दिवस रात्र माझी काळजी घेत बसले. बहुतेक वेळ तर मला शुद्धही नसायची, पण मी डोळे उघडले की नेहमी तेच माझ्यासमोर दिसायचे. कधी माझे डोळे उघडण्याची वाट बघत हातात अन्न घेऊन, कधी औषध घेऊन, कधी माझ्या ड्रिप्स लागलेल्या हाताला हलकेच थोपटत, कधी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत. एकटक फक्त ह्याचीच वाट बघत की मी शुद्धीत येईन आणि एकदा त्यांच्याकडे बघेन. हे सगळं बोलताना अनुषाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. तिने अश्रू पुसून पुन्हा बोलायला सुरुवात केली. आणि तू मला प्रेमाची शिकवण देतोस, असं प्रेम जे कुणीच करू शकत नाही. अरे त्यांनी माझ्यातल्या तुटलेल्या गोष्टी जुळवल्या, त्या त्यांनी कधी तोडल्याच नव्हत्या. त्यांना मला तोंडाने सांगावं लागत नाही की ते माझ्यावर प्रेम करतात. त्यांच्या प्रत्येक कृतीतून मला फील होतं की ते मला किती प्रचंड प्रेम करतात. इतकं की 7 जन्मातही कुणी देऊ शकणार नाही. आता तूच सांग, मला कोणाला निवडायला हवं? त्या माणसाला ज्याकडे माझ्यासाठी कोणत्याही अटीशिवाय जग उलथून टाकायची ताकद आणि वेळ आहे, की त्या माणसाला ज्याला माझं सगळं दुःख ड्रामा वाटायचा, ज्याला कधीच माझी वेदना दिसलीच नाही आणि मी पहिल्या क्रमांकावर की नाही हेही ज्याच्यासाठी महत्त्वाचं नसतं, की मग त्याच्यासोबत आयुष्य काढावं ज्याचं मत कुठलाही तिसरा येऊन सहज बदलून जाईल. हे सगळं सांगून अनुषा साहिलकडून उत्तराची वाट बघत शांत झाली. पण दुसऱ्या बाजूने काहीच आवाज आला नाही. येणारच कसा? बोलायला उरलं तरी काय होतं? मात्र अनुषाच्या बोलण्याने अविराजच्या मनाला विलक्षण दिलासा मिळाला होता. आता त्याला खात्री झाली होती, देव स्वतःमध्ये आला तरीही अनुषा आणि ते दोघे वेगळे होणार नाहीत. साहिल काही बोलत नाही. हे पाहून अनुषाने एक कटाक्ष टाकत उपरोधिक हसू देत म्हटलं, नाही ना उत्तर? तर पुन्हा कधी मला फोन करण्याचा विचार सुद्धा करू नकोस. साहिल काही बोलायला निघालाच होता की तितक्यात फोन कट झाला. इकडे अनुषाने अचानक तिच्या हातातून फोन निसटल्यासारखे वाटल्यावर बाजूला पाहिले. तो अविराजच होता. त्यानेच फोन तिच्या हातातून काढून थेट कॉल कट केला होता. अविराज दिसताच अनुषा पटकन अश्रू पुसत स्वतःला नॉर्मल दाखवत म्हणाली, अभि, आपण कधी आलात? बच्चा, तिच्या बोलण्यातच अविराज थांबवत बोलला. तेवढंच ऐकून अनुषा झटकन त्याच्या मिठी चिरली आणि पुन्हा तिचे डोळे वाहू लागले. अविराज शांत उभा राहून तिचे केस थोपटत होता. त्याच्या डोळ्यात मात्र लाल भडक राग होता, कारण साहिलच्या कारणाने त्याची अनुषा पुन्हा एकदा रडत होती. मनात तो म्हणाला, गेट रेडी टू पे फॉर दिस साहिल. काही वेळ रडून झाल्यावर अनुषा शांत झाली. अविराज तिचे केस कुरवतच हलक्या आवाजात विचारतो, बच्चा, तू आता ठीक आहेस ना? अनुषा त्याच्यापासून थोडी दूर होत सिसक्यांमध्येच म्हणते की हो, असं मान हलवून म्हणाली. अविराजने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेत प्रेमाने विचारलं, तुला सगळं मला सांगायला आता कम्फर्टेबल वाटतंय ना? अचानक असं विचारल्यावर अनुषाने त्याच्याकडे पाहिलं. मनात विचार केला, एक दिवस तरी हे सांगावंच लागणार आहे. तिने खोल श्वास घेतला आणि सगळं बोलायला सुरुवात केली. अनुषा सुरुवातीपासून सगळं सांगत होती. सानियाने अविराजला आधीच अनेक गोष्टी सांगितल्या होत्या, पण अविराज शांत राहिला, कारण तो इच्छित होता की अनुषाने तिच्या शब्दात, तिच्या पद्धतीने सगळं सांगावं. आणि सानियानेही त्याला सांगितलं होतं की हे तिला सांगू नकोस, नाहीतर ती तुटेल.
सानियाने सांगितलेल्या भागापर्यंत सांगून अनुषा थोडी थांबली आणि पुढे म्हणाली, त्या दिवशी मी कॉलेजला गेलेच नाही. संध्याकाळी साहिलचा फोन आला. पहिले तो विचारत होता की कॉलेजला का नाही गेलीस, आणि नेहमीसारखी माझ्याशी बोलत नव्हती म्हणून टेन्शन घेत होता. मी त्याच्याशी नीट बोलत नव्हते तर तो तेच विचारत होता. अचानक फोनवरून मेघाचा आवाज आला. ती माझी माफी मागू लागली की ती जाणीवपूर्वक माझ्या आणि साहिलच्या मध्ये आली नाही. तिला आणि साहिललाही कळलं नाही की दोघे कधी एकमेकांच्या इतके जवळ आले. मेघाचा आवाज ऐकताच मी आपलं भानच हरवून बसले. मी जोरात ओरडले, ही मुलगी फोनवर काय करत आहे? तू माझ्या आणि तुझ्या गोष्टी तिला ऐकवत होतास साहिल. मी असं ओरडताच साहिल मुख्य मुद्द्यावर आला आणि म्हणाला, यार तू समजून घे, मी कधीच तुझ्यावर प्रेम केलं नाही. तू माझी खूप चांगली फ्रेंड आहेस, माझी बेस्ट फ्रेंड, जी मला माझ्यापेक्षा जास्त समजते आणि मी तुला गमावू इच्छित नाही. पण मी मेघावर प्रेम करतो, तिच्यापासून राहू शकत नाही. तू तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.